आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा निबंध बघणार आहोत। जर तुम्हाला असं विचारलं की 15 ऑगस्ट बद्दल 5 ओळीचा निबंध लिहा, तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार आहात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पॉइंट आपला येणार आहे, पहिल्यांदा आपल्याला हेडिंग टाकायची आहे 15 अगस्त स्वतंत्रता दिवस। पहिला पॉइंट येणार आहे 15 अगस्त हमारा स्वतंत्रता दिवस है। म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी आपण काय करतो तर स्वतंत्रता दिवस साजरा करतो किंवा मनवतो। सेकंड पॉइंट येणार आहे 1947 में हमारे देश को आज़ादी मिली। म्हणजे आपल्याला आझादी कधी मिळाली, स्वतंत्र कधी मिळालं तर 1947 मध्ये आपल्याला काय झालं होतं, इंग्रजांच्या गुलामगिरीतून आझादी मिळाली होती, म्हणजेच आपण स्वतंत्र झालो होतो। थर्ड येणार आहे इस दिन स्कूलों में तिरंगा लहराया जाता है। आणि म्हणजे ह्या दिवशी काय केलं जातं, जसं की शाळा आहे, ऑफिसेस आहेत, तिथे काय झालं जातं तर ध्वज फडकवला जातो, म्हणजेच काय तिरंगा लहराया जाता है। फोर्थ नंबरचा पॉइंट येणार आहे देशभक्ती गीत और कार्यक्रम होते हैं। आता या दिवशी काय काय केलं जातं तर देशभक्तीपर गीत होतात, नृत्य होतात, भाषणं होतात। तर लिहायचं कसं आहे देशभक्ती गीत या देशभक्तीपर गीत और कार्यक्रम होते हैं। त्यानंतर फिफ्थ नंबरचा पॉइंट आहे यह दिन हमें देश प्रेम और एकता का संदेश देता है। आणि ह्या दिवशी आपल्याला काय संदेश मिळतो किंवा काय मेसेज मिळतो तर ह्याच्यातून आपण आपल्या देशाबद्दलचं प्रेम दाखवतो, एकता म्हणजे सर्वांनी मिळून मिसळून एकत्रित राहिलं पाहिजे, हा जो संदेश आहे हा मेसेज दिला जातो। अशा प्रकारे तुम्हाला हा 5 ओळींचा निबंध कंप्लीट करायचा आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।